हाय हॅलो नमस्ते, मी मृणाली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर 9:30 वाजून गेलेले आहेत मॉर्निंगचे। रात्री झोपायला लेटच झाला आणि सकाळी उठायला पण लेट झाला आणि घरातले बाकीचे सर्व उठलेले आहेत। म्हटलं फ्रेश होऊन घेऊ आणि नाश्ता करून घेऊ, अंघोळी वगैरे नंतर बघू, ब्रश वगैरे करून मग पहिलं ब्रेकफास्ट करू, कारण 10:30 पर्यंतच ब्रेकफास्ट आहे आणि मॉर्निंग झालेली आहे। मस्तपैकी ऊन पडलेलं आहे, आजकाल ऊन जरा जास्त लागत आहे आणि मी दाखवते तुम्हाला जी जागा आहे हॉटेलच्या बाहेरची ती कशी आहे। आणि हे पहा, विंडो मी खोलण्याचा प्रयत्न केला पण इथे लॉक केलेला आहे आणि चावी कुठे काय मला माहित नाहीये। आणि हे पहा, इथे मस्तपैकी काय ज्वारी बाजरी माहिती नाही पण असे मस्तपैकी मळेच्या मळे लावलेले आहेत आणि अगदी त्या तिथपर्यंत लावलेले आहेत। खूप छान आहे। काश विंडो ओपन झाली असते तुम्ही पूर्ण दाखवलं असतं। खूप छान आहे, एकदम मस्तच। आणि ही आहे शिर्डी। आमचं शिर्डीला येण्याचं प्लॅनिंग पण असं अचानकच झालेलं। हे म्हणाले का जायचं का शिर्डीला म्हणून, आणि भाऊ आमचे बरेच दिवस बोलत होते की शिर्डीला जायचंय म्हणून यांना, ते यांचं आणि त्यांचं काही बोलणं होतं। सो मी तुम्हाला कालची मजा सांगते। ठरलं तर यायचं आणि आमचा प्रवासही खूप छान झाला। आम्ही आलो आणि आल्यानंतर रात्री ठरलं की रात्रीचं दर्शन घ्यायचं आणि सकाळी ब्रेकफास्ट करून नंतर इथे चेकआउट करायचं म्हणून, कारण पुढे आम्हाला जायचं आहे शनी शिंगणापूरला। सो ते 12 नंतर चेकआउट झाल्यानंतर आम्ही त्या प्रवासाला लागणार आहोत। आम्ही आलो आणि VIP पास घेतला आणि नंतर मग हे गेली धावत, कारण बंद होण्याची वेळ आलेली, जवळजवळ 8 वाजलेले काहीतरी आणि आम्ही तिथे पोहोचलेलो 8-8:30च्या दरम्यान। आणि सगळे बोलायला लागले की नाही आता बंद होणार आहे। आम्हाला वाटलं 9:30-10 पर्यंत चालू असेल म्हणून। सो आम्ही नंतर मग आलो आणि त्याच्यानंतर हे धावायला लागले पुढे। नंतर मी पण होती, तर आयानला घ्यायला भाऊ आणि आई होते। सो आम्ही दोघं जण धावत ते गेट नंबर 6 बघायला। त्यानंतर बघायला गेलो तर तिथे काम चाललेलं। मग कुठे चालू आहे, मी परत अजून तिकडे आतमध्ये गेलो धावत। मग नंतर आम्हाला वाटलं का आतमध्ये जाण्यासाठी परत काहीतरी दुसरीकडून मार्ग असेल। परत आम्ही आलो, परत इकडे लाईन लागतात, तिकडे कळलं का नाही तिथनच जायचंय म्हणून परत तिथे चालत तिकडे आलो। त्यानंतर मग दर्शन एकदम व्यवस्थित झालं। बाहेर आल्यानंतर आणि आम्ही घाईघाईत आलो ना, कळलंच नाही की आम्ही उतरलो कुठे आहोत। सो जे आम्हाला गाडी सोडलेली हॉटेलवाल्यांनी, तर टेम्पल ट्री हॉटेल आहे, सो त्यांची गाडी येते तिथे घ्यायला। तर ते ज्या जागे सोडलेलं त्यांनी सांगितलेलं याच जागेवर तुम्ही या। आम्हाला कोणाला आठवेच ना का त्याचं नाव काय आहे, किती फिरतोय ती जागा सापडत नव्हती। आणि आम्ही राईट साईडला पूर्ण शोधून काढलं, पूर्ण सगळीकडे शोधलं, अरे सापडेच ना। शेवटी मग एक जो पाणीपुरीवाला होता त्याच्याकडनं भाऊंनी मोबाईल घेतलं आणि आमचे मोबाईल सगळ्यात महत्त्वाचं, जिथे आम्ही चप्पल काढून गेलेलो ना, जिथे पिक करायला आम्हाला येणार होते, गाडी घ्यायला येणार होती, तिकडे मोबाईल चप्पल आम्ही सगळे तिथे ठेवलं। सो आमच्याकडे कम्युनिकेट करण्याचं काहीही साधन नव्हतं। सो मग त्या पाणीपुरीवाल्याकडनं आम्ही फोन घेतला, आम्ही म्हणजे भाऊंनी, आणि मग त्यांनी कॉल केला की कुठे आहे म्हणून। त्याचं नाव बघितलं, ते जिथे काढलेल्या चपला वगैरे तिथे, आणि नंतर मग विचारलं तर आम्ही राईट साईडला शोधत आणि ते होतं लेफ्ट साईडला। सो मग नंतर आम्ही लेफ्ट साईडला गेलो, तिथनं सगळं घेतलं, चप्पल मोबाईल घेतलं। मग परत आम्ही चालत कुठे त्या हॉटेलच्या इथे आलो। मग नंतर हॉटेलच्या इथे एकदम छान जेवण झालं आणि मग नंतर ती गाडी आली आणि त्या मग गाडीने आम्ही इथे आलो। सो हा प्रवास जो आहे ना, साईबाबा म्हणाले नाही मेहनत करावी लागेल, यावेळेस मेहनत झालीच पाहिजे। पूर्ण धावलं आम्हाला सगळ्यांना। बापरे, आयान पण धावत होता, आयानला घेऊन होते, कधी खांद्यावर होते, कधी असं धावत होते। बापरे, तो पण, आणि तो तर खूपच खुश आहे। ते आता थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवीन तो का खुश आहे एवढं। ते आधीच्या ब्लॉगमध्ये ते दाखवलंच, आणि सगळ्यात महत्त्वाचा आनंदाची त्याला खूप, लहान मुलांना सगळ्यांनाच आवडतं। सो त्याच्यासाठी ती गोष्ट आहे इथे, त्याच्यामुळे तो खूप खुश आहे। ॲक्च्युली आयांचा आज होता फील्ड डे, म्हणजे स्पोर्ट्स डे होता, पण यावेळेसच ठरलं की जायचंय म्हणून। आमचं आधी जाणं ठरत नाही आणि जाणं होत नाही, सो म्हटलं नाही जाऊच म्हणून। सो यावेळेचा आयानला ॲन्युअल डे पण नाही मिळालं आणि स्पोर्ट्स डे पण नाही मिळालं, पण
त्याला आम्ही सांगितलं असं असं आहे म्हणून. सो तो खुश झाला आणि तो ॲग्री झाला. असं नाही ते की त्याच्या मनाच्या विरोधात त्याला जबरदस्ती घेऊन आलेलो आहे. तो जेव्हा हा म्हणाला त्याच वेळेला आम्ही त्याला घेऊन आलो. आता सगळ्यांची फ्रेश होणं चाललेलं आहे. माझ्या गप्पा खूप झाल्यात. तोपर्यंत मी बघून येते की आयान काय करतोय, कारण आयान गेलेला आहे मम्मीच्या चूनकडे. बाय. हे मॉर्निंगचं वातावरण हे बघा. इकडनं मस्त असं सिनरी दिसतंय, पूर्ण ग्लास आहे आणि हे इकडनं आमचा पसारा पडलेला आहे. हो येतो आम्ही नाश्ता करून. बाय. आम्हाला काही फोन सुटत नाही. आणि हा हे आहे वॉशरूम. वॉशरूम पण खूप छान आहे. आयाने ब्लॉक करून ठेवलेलं सिंक. नंतर त्यांना बोलवायला लागलं आणि मग आम्ही चाललेलो आहोत ब्रेकफास्टला. आणि ही आहे लिफ्ट आणि माझा बाबू आणि आई. सो भाऊ आम्हाला नंतर जॉईन करणार आहेत. आम्ही तोपर्यंत जातोय आणि मस्त ब्रेकफास्ट शेअर करू. हे अलाउड नाहीये, त्यांना देत नाही. लहान मुलांना नाईट ड्रेस घातला ना तरच त्यांना देतात. सो आम्ही आता निघत आहोत. आई आणि भाऊ येत आहेत. थोडंसं काम राहिलंय त्यांचं. आणि आयांना थोडंसं गार्डन मध्ये खेळायचंय. बाळा थोडंसंच खेळायला मिळणार आहे, जास्त नाही. तू मोबाईल बघत बसला मग आता काय करणार असं. सो हीच ती गोष्ट होती की ज्याने आयन खूप खुश झाला. मी दाखवते. सो हे बाहेरचं आता सगळे पॅक करून ठेवलेले आहेत. रात्रीचे चेअर आणि टेबल आहे इथे आणि इथे आहे खेळायचं. हे पहा, जा खेळा जा. माझं इथे पिल्लू आहे. पुढे गेलं इथे. हे बघा पिल्लू. हा पिल्लू आहे. हे पहा इथे. आणि हे आहे हॉटेल. खूप छान आहे. आमचं खेळणं चाललेलं आहे. आणि या इथे आहे स्विमिंग पूल, पण आमचं काही जाणं झालं नाहीये. आणि हे आहे स्विमिंग पूल असं इथे छानपैकी, पण आमचं काही येणं झालं नाहीये. सो नेक्स्ट टाइम ट्राय करू. हे ना आयान, ते पण छोट्यांचं पण होतं. तू तिथे पण गेला असतास छानपैकी. इवन मम्मा पण गेली असती. ते एवढं डीप वाटत नाहीये. शिट, केवढं छोटं होतं आणि छान होतं. मी पण उतरली असती. आणि रात्री काहीतरी 8:30 नंतर बंद होतं. किती छान वाटतंय. आणि लहान मुलांसाठी पण वेगळं होतं, तर आयांनी पण एन्जॉय केलं असतं. पण आता वेळ कमी आहे आणि जायचं आहे. सो वेळ झाली आता तुमचं इथून निरोप घेण्याची. आयन बाय बोल. रात्री झोप न झाल्यामुळे ना माझं डोकं फार दुखतंय. आणि आयान यायला मागत नाहीये. आणि मला चहा घ्यायची थोडीशी. हे गेले चहा घ्यायला, आज त्यांचा उपवास आहे. हो. सो फायनली आम्ही निघत आहोत. घाई घाई आई. आणि हे आमचं नेहमीच असतं आईंचं आणि माझं हॉटेलमध्ये गेल्यानंतर. तर तू पण थोडंसं घे. थांब थांब थांब. आधी मम्मीला थोडंसं सगळ्यांनी मिळून वाटून खाऊ. हे घे. बडीशेप आहे बघू, खा. हा बडीशेप. हे कसलं आहे हो? शेत गहू आहे. हो हो, गव्हाचं शेत आहे हे छानपैकी. वाढला ना तो. पडला तो.
तेच घेऊ. सो आम्ही थांबलेलो होतो आता पेरू घ्यायला. पेरू कसे टोपले? 150 ला. 150 ला. आई बघा कुठची चांगली आहे. दोन घ्या, मला पण एक आणि तुम्हाला एक. कमी करून घेऊ. कमी नाही का? आमची पेरू खरेदी झालेली आणि माशी आम्ही बाहेर काढत आहोत. गेलेली आहे माशी आणि आमची पेरू खरेदी एकदम मस्त झालेली आहे आणि एकदम पेरू गोड गोड आहे, छान आहे एकदम आणि चवीला पण भारी येते एकदम. नाही मस्त आहे.